मी चुकून लेडीज बाथरूममध्ये शिरलो. मी मोबाईलमध्ये रील पाहण्यात व्यस्त होतो, म्हणून मला काहीच समजले नाही. जेव्हा मी लेडीज बाथरूममध्ये गेलो आणि समोरचं दृश्य पाहून तर मला हादराच बसला. ते दृश्य पाहून मला तर काहीच सुधरत नव्हतं. माझ्या आयुष्यात सुद्धा मी एवढं मोठं पाहिलं नव्हतं. माझ्या समोरच एक मॅडम खाली बसून तिचा, मित्रांनो माझं नाव बाळू आहे. मी दूधवाल्या बाईकडे कामाला होतो. त्यानंतर एक मास्तरीन बाईकडे सुद्धा काम केले, पण मला त्यांच्याकडे एवढा पगार भेटत नव्हता. म्हणून मी चांगली नोकरी शोधू लागलो. नोकरीसाठी इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर मला एका खेड्यामध्ये एका शाळेवर काम मिळाले. मला त्या शाळेवर सफाई कर्मचारी म्हणून काम मिळाले होते. तेथील मुख्याध्यापकांनी मला माझ्या मनासारखा पगार दिला होता. आता माझंही वय जवळजवळ 30 वर्षाचं झालं होतं. त्यामुळे कुठेतरी मला चांगल्या पगाराची नोकरी करावी लागणार होती, कारण मला देखील लग्न करायचं होतं. मी तर शाळेवरच्याच एका मास्तरीन बाईवर लाईन मारत होतो. नोकरीवाली बायको भेटेल म्हणून. आमच्या शाळेवर स्वाती मॅडम बिगर लग्नाच्या होत्या. दिसायला एकदम गुबगुबीत, गोऱ्यापान. त्यांची छाती तर खूपच मोठी होती, म्हणून मला त्या खूप आवडत होत्या. आणि मला तर स्वाती मॅडम खूपच हसून बोलायच्या. त्यांना सुद्धा समजत होतं की मी त्यांना पसंत करीत आहे. कोणतेही काम करताना मी स्वाती मॅडम समोरून आल्या की त्यांना खूप चिटकून चालायचो. त्या सुद्धा मला काहीच बोलत नव्हत्या. त्यांना पण माझं असं वागणं खूप आवडायचं, पण मी प्रत्यक्ष त्यांना प्रेमाविषयी बोलू शकत नव्हतो. ती माझ्या मनातलं ओळखत होती आणि मी देखील तिच्या मनातलं जाणून होतो. ज्या दिवशी शाळेवर स्वाती मॅडम येत नव्हत्या तो दिवसभर मला तर करमतच नसायचं. आमच्या शाळेचे ग्राउंड खूप मोठं होतं, पण एके दिवशी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. सर्व शिक्षक आणि शिक्षिका ऑफिसमध्ये काहीतरी चर्चा करत बसले होते. मुख्याध्यापकांनी तर डोक्यालाच हात लावला होता. मी सेवक असल्यामुळे आत गेलो नाही. मी तर ऑफिसच्या दारातूनच त्यांना पाहत होतो. मी ऑफिसच्या खिडकीजवळ उभा होतो. तेवढ्यात माझ्या पाठीमागून स्वाती मॅडम आल्या आणि मला बाजूला करून खिडकीत डोकावून पाहू लागल्या. तेव्हा त्या मला पूर्ण चिटकून उभा राहिल्या होत्या. असाच आलेला चान्स प्रत्येक वेळेस स्वाती मॅडम सोडत नव्हत्या. त्या माझ्या जवळ यायच्यात. मला सुद्धा त्या जवळ आल्यानंतर खूप बरं वाटायचं. स्वाती मॅडम मला एवढ्या चिटकून उभा राहिल्या होत्या की आतमध्ये असलेला एक मास्तर म्हणाला की मॅडम आतमध्ये या, तुम्ही सेवक नाही आहात. तेव्हा मॅडमला तर खूपच राग आला, पण त्यांना त्यांचा अपमान केला म्हणून राग आला नाही, तर त्यांना माझ्याविषयी कनवळा आला होता. मग मॅडमने तर माझ्या हाताला धरूनच मला ऑफिसमध्ये बसायला नेलं आणि त्यांच्या जवळच खुर्ची टाकून मला त्यांच्या शेजारी बसवलं. जेव्हा स्वाती मॅडमने माझा हात पकडला होता तेव्हा तर मला काहीच सुधरत नव्हतं. हे असं पाहून तर तो आबासाहेब मास्तर गप्प झाला होता. स्वाती मॅडमने तर त्याला चांगलाच धडा शिकवला होता. मला तर वाटत होतं की आता सर्वांच्या मनात शंका आली असेल की स्वाती मॅडम माझ्यावर प्रेम करू लागल्या की काय, म्हणून तर मला खूप घाम आला होता. पण माझ्या मनात खूप बरं वाटत होतं. मला चांगलं वाटत होतं. मग ऑफिसमध्ये परत चर्चा सुरू झाली होती. आता मी आतमध्ये असल्यामुळे मला त्यांची चर्चा समजू लागली होती. तेवढ्यात आमच्या शाळेतील अशोक मास्तर बोलले. अशोक मास्तर शाळेत क्लर्क होते. शाळेमध्ये नेहमी चर्चा असायची की अशोक मास्तरांनी ठोकलेला खुट्टा कधीच निघत नाही. आज ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं आणि कानाने ऐकलं होतं. शाळेमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की शाळेच्या समोरच कोणीतरी एक हॉटेल सुरू केलं होतं आणि त्या हॉटेल समोरच मुलींची मुतारी येत होती. म्हणून शाळेत एवढी चर्चा चालू होती, कारण हॉटेलमध्ये येणारे लोक तिथेच खुर्ची टाकून बसत, तासनतास तिथेच गप्पा गोष्टी करत. मग विंटरवलमध्ये आणि दुपारच्या सुट्टीत मुली बाथरूमला जात होत्या. तेव्हा हॉटेलमध्ये बसणारी टुकार मुलं उगीच इकडे तिकडे त्यांच्याकडे पाहत बसायचे आणि मग मुली खूप लाजत होत्या आणि त्या बाथरूमला तिकडे जात नव्हत्या. याच्यावर उपाय काय करायचा म्हणून हेडमास्तर साहेब तर डोक्याला हातच लावून बसले होते. नवीन बाथरूम तयार करण्यासाठी जवळजवळ 50,000 रुपये खर्च येत होता आणि शाळा तर खाजगी होती. कधी पगार येत होते किंवा कधी येत नव्हते. सर्वांनी आपापल्या बुद्धीला पटेल तसं हेडमास्टरला सांगितलं. पण अशोक मास्तर म्हणाले की आपण एक काम करू, मुलींच्या बाथरूमला कलर देऊन
तेथे मुलांचं बाथरूम करून मुलांच्या बाथरूमला कलर देऊन तेथे महिलांचं बाथरूम तयार करू, मुलांच्या आणि मुलींच्या मुतारीची खादला बदल करू. अशोक मास्तर असं बोलताच हेडमास्तरांनी त्यांच्या डोक्याचा हात काढला. हेडमास्तर तर तात्काळ चिंतामुक्त झाले. हजारो रुपयांचं काम अशोक मास्तरांनी 200 रुपयामध्येच उरकून टाकलं होतं. त्या दिवशी मला समजलं की या अशोक मास्तराचा खुट्टा खूप मजबूत आहे. म्हणून खुट्टा म्हणजे त्यांचं कामच असं आहे की एक घाव दोन तुकडे. मी इथे नोकरीला आल्यापासून त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो होतो. शाळेच्या आतमध्ये व ऑफिसमध्ये आणि स्टाफ रूममध्ये सुद्धा मोबाईल वापरायला बंदी होती. म्हणून आम्ही सर्वजण ग्राउंडवर आल्यावर मोबाईल वापरत होतो. सर्वजण साहेबांचा आदेश पाळत होते. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला चुना आणायचा सांगितला. चुना आणल्यानंतर दोन्ही बाथरूमला कलर दिला आणि मुला मुलींच्या बाथरूमची आदलाबदली केली. आता प्रॉब्लेम निकाली लागला होता. अधूनमधून शाळेतील मुलं तर बाथरूमच्या बाहेरच उभा राहून लघवीची पिचकारी सोडायचे. मुलांचं असं पाहून हॉटेलच्या समोर कोणीच बसत नव्हतं. मुलांना याची लाज वाटत नव्हती. शेवटी पुरुष ते. अशोक मास्तरने तर हॉटेलवाल्याला सुद्धा चांगलाच खोटा ठोकला होता. एखाद्या वेळेस मुलं आणि शिक्षक सुद्धा चुकत होते. अचानकच आपल्या पूर्वीच्या बाथरूमकडे मुले जायचे आणि त्यांना तिथे मुलींचे बाथरूम असे नाव दिसताच ते परत वापस वळायचे. कारण त्यांच्या बुद्धीला आणि मनाला रोजची सवय लागली होती. सवय लागायला 7-8 दिवस तर लागणारच होते. असेच 4-5 दिवस निघून गेले. अचानक शाळेत धावपळ सुरू झाली होती. मग मी तेथील एका शिक्षकाला विचारलं की ही धावपळ कशाची आहे. मग तो शिक्षक म्हणाला, अरे बाळू, तुला माहित नाही का, शाळेत आज एक अधिकारी मॅडम येणार आहेत शाळा तपासण्यासाठी. मला तर माहीतच नव्हतं. मग मी सुद्धा शाळेसमोरील चांगलीच साफसफाई केली. थोड्याच वेळात अधिकारी मॅडम आल्या. त्या गाडीतून खाली उतरल्या. अधिकारी मॅडमला पाहून तर माझं डोकंच फिरलं. ती अधिकारी मॅडम तर खूपच तरुण आणि सुंदर होती आणि त्यांच्याबरोबर कोणीतरी अजून एक रिया मॅडम म्हणून आलेल्या होत्या. त्या मॅडम तर शरीराने खूपच जाड होत्या. माझ्या आयुष्यात सुद्धा मी एवढी जाड महिला पाहिली नव्हती. मग त्या दोघी ऑफिसमध्ये गेल्या आणि त्यांची हेडमास्तर बरोबर चर्चा होऊ लागली. तेवढ्यातच मला सरांनी चहा आणायचा सांगितला. मी चहा आणला आणि सर्वांना वाटप केला आणि माझी दररोजची कामे करू लागलो. चहा आणायला जातानाच मी माझा मोबाईल माझ्या खिशामध्ये घेतलेला होता. ऑफिसमध्ये तर सर्व शिक्षक व त्या अधिकारी मॅडमची काहीतरी चर्चा चालली होती. ग्राउंड मोकळंच होतं. मी मस्तपैकी ग्राउंडवर आलो. काहीच काम नव्हतं म्हणून उगीच आपलं ग्राउंडवर चक्रा मारत होतो. मोबाईल काढून त्यावर काही चांगले व्हिडिओ सर्च करत होतो. गमतीशीर माहिती वाचत वाचत ग्राउंडवर चालत होतो. मला अचानक लघुशंका आल्याचा भास झाला. म्हणून मी लघवी करण्यासाठी बाथरूमकडे निघालो. माझ्या हातात मोबाईल चालूच होता. मी डायरेक्ट बाथरूममध्ये शिरलो. बाथरूमला दरवाजे नव्हते तर सरळ भिंताळी बांधलेल्या होत्या. मी बाथरूममध्ये शिरलो. आतमध्ये 2 पाऊल गेलो तेव्हा मी असं काही विचित्र दृश्य पाहिलं की माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी एवढा मोठा, रुंद आणि गोल माझ्या आयुष्यात सुद्धा पाहिलं नव्हतं. बापरे मित्रांनो, मी तुम्हाला त्याचा आकार शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. तुम्हीच मला काय म्हणायचं ते ओळखून घ्या. ते खूप मोठं होतं. ते पाहून तर मला चक्कर आल्यासारखंच झालं आणि मला धडधड होऊ लागलं. पूर्ण अंगावर घाम फुटला होता. कारण बाथरूममध्ये रिया मॅडम लघवी करत होत्या आणि पाठीमागून मला सर्व काही दिसत होतं. आता माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. अरे मी तर चुकीने लेडीज बाथरूममध्ये शिरलो. मला तर काही समजत नव्हतं. ते समोरचं दृश्य पाहून मला तर वेडच लागलं होतं. तेवढ्यात त्या रिया मॅडमनेही माझ्याकडे पाहिले आणि स्वतःला आवरून रिया मॅडम खूप मोठ्याने ओरडल्या. मोठमोठ्याने बडबड करू लागल्या. मी त्यांना सॉरी म्हणत होतो पण त्या ऐकून घ्यायला तयारच नव्हत्या. ग्राउंडवर असा मोठा आरडाओरडा पाहून अधिकारी मॅडम सकट हेडमास्तर आणि सर्व शिक्षक बाथरूमच्या दिशेने धावत आले. तेव्हा सर्वांनी मला त्या लेडीज बाथरूममध्ये पाहिले होते. पण माझी यात काही चूक नव्हती. मी तर चुकून या बाथरूममध्ये आलो होतो. मग मला घेऊन सर्वजण ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले की बाळू, तुला समजत नाही का, तू लेडीज बाथरूममध्ये कसं काय गेलास. रिया मॅडम तर म्हणाल्या, याची नजर खूपच वाईट आहे. मग मी म्हणालो की मॅडम तसं काही नाही. माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नव्हतं. मी असं बोलत होतो तेव्हा स्वाती मॅडम सुद्धा माझ्याकडे खूप रागाने पाहत होती.
तिला सुद्धा माझ्यावर विश्वास राहिला नव्हता. मग त्या अधिकारी मॅडम म्हणाल्या की हेडमास्तर तुम्ही शाळेवर दुसरा सफाई कर्मचारी घ्या, यांना काढून टाका. तेवढ्यात स्वाती मॅडम म्हणाली की थांबा, तुम्ही त्या बाळू सेवकाचं ऐकून घ्या, बाळूला एक संधी द्या. मग मी म्हणालो की हेडमास्टर साहेब, यात माझी काहीच चूक नाही, कारण काही दिवसापूर्वीच तुम्ही बाथरूमची आदलाबदली केली आहे. माणूस सवयीचा गुलाम असतो. वर्षभर एकाच दिशेने एकाच बाथरूम मध्ये जाण्याची सवय लागलेली होती आणि मी मोबाईल पाहण्याच्या नादात होतो, म्हणून मला काही समजलेच नाही. तुम्हीच बघा सर, आपण जर नवीनच दुचाकी गाडी घेतली तर आपण त्या गाडीला कुठेही विसरतो आणि घरी चालत येतो. घरी आल्यानंतर समजते की अरे आपण तर त्या ठिकाणी गाडीवर गेलो होतो आणि परत जाऊन आपण आपली गाडी घेऊन येतो. हे खरं आहे का नाही? असेच तुम्हाला कितीही उदाहरण सांगता येतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर लेडीज बाथरूम मध्ये जायचे असेल तर असं तुमच्यापर्यंत कधीच आलं नसतं. मी लपूनही पाहू शकत होतो. मास्तर, मी तसा वाईट माणूस नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. जे काही झालं ते सर्व नकळत झालं आहे. माणसाला लागलेली एखादी सवय लवकर सुटत नसते, म्हणून प्रत्येक काम खूप विचारपूर्वक करावे, नाहीतर या बाळू बरोबर जसं घडलं तसं घडू शकतं. मग सर्वांनी विचार केला आणि सर्वांना बाळूचं म्हणणं पटलं. मग रिया मॅडमने सुद्धा वाईट बोलल्याबद्दल बाळूला माफी मागितली. नाराज झालेली स्वाती मॅडम सुद्धा बाळूकडे पाहून स्मित हास्य करू लागली. मग सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर स्वाती मॅडम आणि मीच ऑफिसमध्ये होतो. तेव्हा स्वाती मॅडमने हळूच माझ्या गालावर एक पप्पी दिली. अशोक मास्तरांचा एकच ठोकलेला खुट्टा कित्येक काम करून गेला होता. मलाही मास्तरीन बायको भेटली, शाळेचंही काम झालं आणि हॉटेलवाल्याला सुद्धा घोडा लागला. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.